पण किती बुद्धिमान आहोत हे कुणालाही सांगायची गरज नाही, कारण मनुष्य प्राणी हा सगळ्यांपेक्षा बुद्धिमान प्राणी. म्हणून आपल्याला इतिहासामधून कोणती गोष्ट घ्यायची, कोणती गोष्ट सोडायची, भविष्यामध्ये कोणता विचार करायचा आणि कोणता विचार करायचा नाही, चांगला विचार करायचा की वाईट विचार करायचा, याची बुद्धी मात्र मनुष्य प्राण्यांना सगळ्यांना असते. म्हणून आपल्याला त्याच्यातून काय घ्यायचं काय नाही हे नक्की ठरवा. आणि मेन, जेव्हा तुम्ही स्वतःमधल्या स्ट्रेंथ ओळखताना तेव्हाच कुठं तुमचा आयुष्याशी निगडीत असा कोणताही प्रश्न असो तो नक्की सुटणार आहे. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल ना की आपल्या स्ट्रेंथ काय आहेत, आपल्या भविष्यामधल्या संधी आहेत, त्या संधी नेमकी कोणत्या आहेत आणि त्या कशाप्रमाणे आपल्याकडे येतील याचा जर सगळ्याला तुम्ही विचार केला ना, तुम्ही आयुष्यामध्ये नक्की यशस्वी होऊ शकता. म्हणजे जेव्हा आपल्या स्ट्रेंथ आणि भविष्यातील संधी यांचा मेळ जेव्हा बसन त्यावेळेस तुम्हाला नक्कीच चांगला विचार करण्याची बुद्धी येईल आणि तुम्ही सक्सेस झाल्याशिवाय तर अजिबात राहणार नाहीत. कारण ज्यावेळेस आपल्याला संधी आणि स्ट्रेंथ यांचा मेळ बसवायचा असतो ना, त्यावेळेस आपली बुद्धी आतूनच चालते आणि ती बुद्धी अशी चालते की आपण बिझनेसमध्ये सक्सेसफुल होतो म्हणजे होतोच. म्हणून नक्की विचार करा की आपल्याला कसं वागायचं आहे आणि कसं नाही. म्हणजे जे महापुरुष होऊन गेले ते म्हणतायत तसंही वागू नका, तुम्हाला पटतंय तसं वागा, परंतु आपल्या बुद्धीला पटन तेच करा. कारण की जेव्हा तुम्ही स्वतःच्या बुद्धीने चालताना तेव्हा नक्की इतिहास घडवता. दुसऱ्याच्या बुद्धीने चाललं तर आपला तमाशा नक्की झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कधीही स्वतःच्या बुद्धीचा वापर करा आणि कोणता तरी छोटासा का होईना बिझनेस स्टार्टअप करा.